उरणमधील प्रितेश पाटील यांनी आपल्या 51 वर्षांच्या आयुष्यानंतर 6 जणांना जीवनदान दिले। आज प्रितेश पाटील जरी जगात नसले तरीही ते 6 जणांमध्ये अद्यापही जिवंत आहेत। 6 जणांना ते अक्षरशः आयुष्य बहाल करून गेलेत। कदाचित प्रितेश यांच्या जाण्याचं दुःख हलकं करण्यासाठी हीच बाब पाटील कुटुंबियांसाठी दिलासा देणारी ठरते। योग्य वेळी घेतलेल्या निर्णयामुळे 6 जणांना जीवनदान देण्याचं मोठं समाधान त्यांना मिळत आहे। उरणमध्ये राहणारे 51 वर्षीय प्रितेश राजाराम पाटील यांना हायपरटेन्शनचा त्रास असल्याने त्यांना 15 जून रोजी अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं, पण त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने 18 जून रोजी त्यांचा ब्रेन डेड घोषित करण्यात आला। त्यानंतर कुटुंबियांनी अवयवदानाचा निर्णय तत्काळ घेतला। यकृत, किडनी, फुफ्फुस, कॉर्निया दान केल्यामुळे 6 जणांना जीवनदान मिळालं। प्रितेश यांच्या वडिलांनी आणि पत्नीनं ब्रेन डेड झाल्यानंतर अवयवदान करण्यास संमती दिली। प्रितेशही अवयवदानाबद्दल जागरूक होते। नेहमीच ते अवयवदानाबद्दल चर्चा करत असल्याने अवयवदान करून इतरांना जीवनदान देण्याचा निर्णय पाटील कुटुंबियांनी घेतला। हृदय कमकुवत झाल्याने ते दान करता आलं नाही याचं वाईट वाटतं, असं प्रितेशचे भाऊ सागर पाटील यांनी दुःखद अंतःकरणानं सांगितलं। बुधवार दिनांक 19 जून रोजी प्रितेश पाटील यांच्यावर नागाव स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले। भार्गवी आणि सुहानी या दोन्ही मुलींनी वडिलांच्या चितेला अग्नी दिला। उरण परिसरात घडलेली ही बहुधा एकमेव घटना असावी। वादळवारा लाईव्हसाठी घनश्याम कडू, उरण। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।